इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण क्रमांक 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता या पाठाचा स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। 1 लिंगभाव हा डॅश असतो। पर्याय अंगभूत जनुकीय आत्मसात केलेला। तर याचं उत्तर आहे लिंगभाव हा अंगभूत असतो। 2 सामाजिक असमानतेमुळे डॅश वाढीस लागते। सामाजिक असमानतेमुळे डॅश वाढीस लागते। पर्याय एकता फुटीरता एक जिन्सीपणा। तर याचं उत्तर आहे सामाजिक असमानतेमुळे फुटीरता वाढीस लागते। ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। तर यामध्ये जोडी दिलेले आहेत। 1 भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद। 2 धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद। 3 जातीवर आधारित संघर्ष जातीयवाद। आणि 4 प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद। तर यातील चुकीची जोडी असेल 2 नंबर धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद। ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे। तर त्या जागी दुरुस्त करून जोडी येईल धर्मावर आधारित संघर्ष संप्रदायवाद। धर्मावर आधारित जो संघर्ष असतो त्याला संप्रदायवाद म्हणतात। क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। तर यामध्ये चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत निरंकुशतावाद वर्ग समानतावाद। तर यामध्ये आहे 1 अर्जित दर्जा। तर याची योग्य संज्ञा असेल वर्ग। 2 सौहार्दपूर्ण संबंधांचे संवर्धन। तर यासाठी असेल समानतावाद। ड अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। तर यामध्ये एक आहे जातीवर आधारित संघर्षाला संप्रदायवाद म्हणतात। अधोरेखित शब्द आहे संप्रदायवाद। तर या जागी शब्द असेल जातीवाद। जातीवर आधारित संघर्षाला जातीवाद म्हणतात। 2 सर्व धर्म समभाव भारताची एकतेची संकल्पना दर्शवतो। तर अधोरेखित शब्द एकतेची आहे हा चूक आहे। या जागी अचूक शब्द असेल विविधतेत एकतेची। सर्व धर्म समभाव हा भारताची विविधतेत एकतेची संकल्पना दर्शवितो। प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा। 1 लिंगभावाधारित विविधता। लिंगभावाधारित विविधता। तर याचं उत्तर असे देता येईल लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष स्त्रीत्व पुरुष ती ते इत्यादी सीमारेषांपलीकडील लिंगभावाचा समावेश होतो। आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवेमध्ये व्यक्तींच्या लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो। लैंगिक अभिमुखता असणारे गट पुढीलप्रमाणे आहेत। अ लेस्बियन स्त्री आणि स्त्री यामधील शारीरिक संबंध म्हणजे लेस्बियन। ब गे म्हणजे पुरुष आणि पुरुषामधील शारीरिक संबंध यालाच समलैंगिकता असे म्हणतात। क बायसेक्शुअल जी व्यक्ती दोन्ही लिंगांशी म्हणजे स्त्री आणि पुरुष
यांच्याकडे जी आकर्षित असते अशी व्यक्ती म्हणजेच बायसेक्शुअल. तृतीयपंथी. एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे यास तृतीयपंथी म्हणतात. LGBT चळवळीच्या संदर्भात दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केल्यानंतर भारत सरकारने तृतीयपंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे. 2. विविधतेतील एकतेचे महत्त्व. तर यावर असे उत्तर देता येईल. भारताचा सांस्कृतिक वारसा दृढ आणि संपन्न करण्यासाठी भारतीय समाजातील बहुविध विधिमतांचे जतन करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांच्या मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी भारतातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि परिणामकारक व सर्वसमावेशक सुसंवादासाठी शांततापूर्ण सहअस्तित्व आणि संघर्ष निवारण्यासाठी देशातील सर्व लोकांचे कल्याण साधण्यासाठी आपला देश आणि त्यातील रहिवाशांच्या समृद्धतेसाठी या प्रकारे विविधतेचे महत्त्व आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. तर यामध्ये आहे 1. प्रादेशिकतावाद आणि भाषावाद. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. प्रादेशिकतावाद आणि भाषावाद. तर प्रादेशिकतावादमध्ये आपल्या राज्याचा इतिहास व परंपरा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच सर्व प्रकारच्या योजना आपल्या राज्याच्या कल्याणासाठी आखल्या जाव्यात आणि आपल्याच राज्यात सर्व प्रकारच्या सवलती हव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. त्यातून राज्यात तेढ निर्माण होते. भाषावादामुळे आपलीच भाषा कशी समृद्ध व श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न भाषेतील लोक करू शकतात. आपल्याच भाषेचे महत्त्व पटवून दिले जाते. त्यातूनच भाषिक स्पर्धा सुरू होऊन विविध भाषेत गटात तेढ निर्माण होते. प्रत्येक प्रदेशातील लोकांना आपल्या प्रदेशाबद्दल अभिमान वाटत असतो. त्याचा आधार घेऊनच राज्यकारभाराच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे म्हणून भारतात विविध राज्यांची निर्मिती झाली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्याबद्दल अभिमान असतो. प्रत्येक प्रदेशात बहुसंख्य लोकांची अशी एक भाषा असते. ती मातृभाषा म्हणून ओळखली जाते. या भाषेबद्दल त्या लोकांना अभिमान वाटतो. प्रादेशिकतावादात आपलीच भाषा बोलणाऱ्या भूप्रदेशावर हक्क सांगितला जाऊन त्यासाठी आंदोलने केली जातात. त्यातूनच राज्यात वैर निर्माण होते. कधीकधी तर एका राज्यातही विविध परिसराची 2 गट तयार होऊन फुटीरता निर्माण होते व मोठ्या राज्याची मागणी केली जाते. भाषावादामध्ये आपल्या भाषेला श्रेष्ठत्व लाभावे, आपल्याच भाषेतून राज्यकारभार चालावा यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आपल्या भाषेच्या विकासासाठी सरकारी सवलती व अनुदाने मिळावीत यासाठी आग्रह धरला जातो. प्रादेशिकतावादामध्ये प्रांताविषयी वाटणाऱ्या या अभिमानाची तीव्रता वाढल्यास विशिष्ट प्रदेशातील लोक इतर राज्यांना कमी लेखू शकतात. तेव्हा त्यातून प्रादेशिकतावाद जन्माला येतो. भाषावादामध्ये भाषाविषयीच्या अभिमानाची तीव्रता वाढल्यास एक भाषिक लोक इतर भाषिकांना व त्यांच्या भाषेला कमी लेखू शकतात. त्यातून भाषावादाचा उगम होतो. 2. जातीयवाद आणि संप्रदायवाद. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. जातीयवाद आणि संप्रदायवाद.
तर जातीवाद म्हणजे स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे व तिच्या हिताचे संवर्धन करणे. तर संप्रदायवाद म्हणजे स्वधर्माचा कडवा अभिमान बाळगणे व इतर धर्मांना तुच्छ लेखणे. 2. जातीयवादातून जातीजातीत तेढ निर्माण होते आणि त्यांचे संबंध तणावपूर्ण होतात. संप्रदायवादाची परिणती सांप्रदायिक तणाव, जमातवादी दंगली आणि संघर्षात होते. जातीवादामध्ये आजच्या राजकारणावर जातीवादाचे निर्विवाद वर्चस्व आहे. जाती जमातींचे समीकरणे लक्षात घेऊन राजकीय पक्ष राजकारण करतात. जमातवादी नेते सांप्रदायिक राजकारण करतात. त्यातून 1947 साली धर्माच्या आधारे अखंड भारताची फाळणी झाली होती. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी हे राजकीय पक्ष विशिष्ट जातींचे प्रतिनिधित्व करतात. तर विश्व हिंदू परिषद, जमाते इस्लामी, अकाली दल इत्यादी संघटना संप्रदायवादी आहेत. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये आहे 1. भिन्न लैंगिकता. तर भिन्न लैंगिकता ही जी संकल्पना आहे ती आपल्याला अशी सांगता येईल: एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक, भावनिक किंवा लैंगिक संबंध असू शकतो. यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते. लैंगिक अभिमुखता हे प्राधान्य किंवा निवड नव्हे, आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभावासंबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो. आज मात्र समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे. लिंगभाव तरलता ही पाश्चिमात्य बाब नाही, हा आपल्या भारतीय परंपरेचाच भाग आहे. सामान्यतः लैंगिकता ही स्त्री पुरुष या स्वरूपाची असते. मात्र समान लिंग संबंध म्हणजे स्त्री आणि स्त्री यांतील शारीरिक संबंध व पुरुष आणि पुरुष यातील शारीरिक संबंध म्हणजेच लैंगिकता, समलैंगिकता समाजात प्रचलित आहे. काही व्यक्ती दोन्ही लिंगांशी म्हणजे स्त्री आणि पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. 2. संप्रदायवाद. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल: संप्रदायवाद, धर्मवाद किंवा जमातवाद म्हणजे राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी धर्माचा वापर करणे होय. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पाकिस्तानची निर्मिती या राजकीय कारणास्तव मुस्लिम लीगने जमातवादी राजकारण केले. अशाच प्रकारचे राजकारण हिंदुत्ववादी पक्ष करतात. संप्रदायवादी राजकारणी आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांना धार्मिक रंग देतात. आपल्या धर्मबांधवांच्या भावनांचा राजकीय फायद्यासाठी वापर करतात. त्यासाठी धर्मविद्वेषाचा, दंगलींचा आणि धर्मप्रचाराचा व्यापक प्रमाणात उपयोग करण्यात येतो. आपले हितसंबंध जोपासण्यासाठी एखाद्या जमातीने संप्रदायवादी राजकारण केले की अन्य जमाती तिचे अनुकरण करतात. त्यातून धार्मिक तणाव निर्माण होतात. जमातवादी राजकारण व त्यातून उद्भवणाऱ्या दंगली हे राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. अतिरेकी जमातवादामुळे देशाचे विघटन होऊ शकते याची प्रचिती आपणास 1947 साली आली आहे. प्रश्न 5 अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर संकल्पना चित्रामध्ये आहे राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे. तर आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय एकात्मतेतील जे अडथळे आहेत ते आहेत: संप्रदायवाद, प्रादेशिकतावाद, जातीवाद आणि भाषावाद. ब. पुढील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. 1. आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही. तर हे विधान चूक आहे. कारण श्रीमंत गरीब संघर्ष जेव्हा तीव्र होतो तेव्हा क्रांतीची ठिणगी पडते आणि राजकीय उलथापालथ होते. सन 1947 मध्ये रशियन क्रांती नाहिरे वर्गाने आहेरे वर्गाला
सत्ता नष्ट करण्यासाठी केलेली हिंसक कृती आहे. आर्थिक विषमता असली तरी श्रीमंत आणि गरीब यांच्या दरी निर्माण होते. श्रीमंत वर्ग आरामात आनंदात जीवन जगतो. त्यांच्या नावाची चर्चासुद्धा पूर्ण होते. यावर गरिबांना दैनंदिन उदरनिर्वाह करणे ही कठीण असते. म्हणजेच आर्थिक विषमता अन्यायमूलक असते. आर्थिक विषमता शोषणमूलक आहे. ग्रामीण भागामध्ये बडे जमीनदार अल्पभूधारक भूमिहीन शेतमजुरांचे शोषण करतात, तर शहरी भागात कारखानदार भांडवलदार श्रमिकांचे शोषण करतात. आर्थिक विषमतेमुळे शोषित वर्गाचा रोष वाढत जातो. हा वर्ग संघटित होऊन अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून शांतता लोप पावते. म्हणजेच आर्थिक विषमतेचा समाजावर वाईट परिणाम होतो. 2. भारतीय समाजातील दुर्बल घटकांसाठी संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी आशावादी ठरतात. तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे. कारण समाजातील स्त्री हा एक दुर्बल घटक आहे. स्त्रियांच्या कल्याणासाठी त्यांचा विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबवण्यात आले. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीच्या स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 33% जागा अधिकारपत्र आरक्षित करण्यात आले. त्यातूनच राजकीय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढून महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली. भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य अशी अनेक उद्दिष्टे घोषित करण्यात आली आहेत. अनुसूचित जाती म्हणजे दलित अनुसूचित समाजासाठी आदिवासी विशेष उपक्रम राबवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होण्यास मदत झाली. भारत हे कल्याणकारी राज्य असल्याने समाजातील दुर्बल घटकांसाठी संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या. अशा प्रकारे आपल्याला याची कारणे स्पष्ट करता येतात. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. खेळामधील सहभाग राष्ट्रीय एकात्मतेला कशा प्रकारे उपयोगी ठरेल? तर याचं उत्तर आहे, खेळाडूमध्ये आपण भारतीय आहोत ही भावना दृढ होऊन ते विजयासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. सन 1983 साली कपिल देवच्या संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा संपूर्ण भारतात आनंदाची भावना निर्माण झाली. देशातील विविध भागातील खेळाडू एकत्र आल्याने त्यांच्यात सांघिक व बंधुत्वाची भावना निर्माण होते. प्रेक्षक आपल्या संघाला प्रोत्साहन देताना आपापसातील भेद विसरतील. अशा प्रकारे खेळामधील वरील सर्व बाबी राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असतात. 2. एकता मूल्याच्या दृष्टीने शालेय गणवेशाचे महत्त्व काय? तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, इंग्रजी भाषेतील युनिफॉर्म या शब्दाला मराठीमध्ये गणवेश असे म्हणतात. युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ समानता असा होतो. शालेय गणवेश घालण्याची सक्ती असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होते. समान नागरी कायद्याप्रमाणेच समान वेशसंहिता लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करते. सर्व विद्यार्थी मग ते श्रीमंत असो वा गरीब, उच्चवर्णीय कनिष्ठवर्गीय, मराठी भाषेत असो वा गुजराती व भाषिक, ते एक सारख्या गणवेश परिधान केल्यानंतर जाती, वर्ग, वर्ण, भाषा पूर्णपणे विसरतात. अशा प्रकारे एकता निर्माण होण्यासाठी शालेय गणवेश किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येते. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. प्रश्न आहे, तुमच्या मते एकता म्हणजे काय? एकतेला बाधक अशा कोणत्याही 3 घटकांची चर्चा करा.
एकता वाढविण्यासाठी नागरी आणि आदिवासी लोक एकमेकांना सहाय्य करू शकतील अशा कुठल्याही 2 उपायांचे वर्णन करा. तुमचे मुद्दे सोदाहरण स्पष्ट करा. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. एकता. भारताचे वर्णन विविधतेत एकता असलेला देश असे करण्यात येते. एकता म्हणजे ऐक्यभाव किंवा एकजूट. एकतेला एकात्मभाव असेही म्हणतात. त्याचा अर्थ विविध श्रद्धा, भाषा, संस्कृती, जाती जमाती असणारे लोक एकमेकांशी संलग्न राहतात. भारतामध्ये विविध परंपरा व संस्कृतीचे एकत्रीकरण झाले आहे. संस्कृतीचे हे संमिश्र स्वरूप एकता किंवा एकात्मता दर्शवते. भारतीय समाज सर्वसमावेशक व लवचिक असल्याने त्याने विविध संस्कृतींना सामावून घेतले आहे. त्यातून भारताची विशेष संमिश्र भारतीय संस्कृती जन्माला आली आहे. या एकतेमध्ये विविधता आणि बहुलता सामावून घेण्याची क्षमता आहे. एकतेमध्ये एकत्रीकरण आणि विविधीकरण या 2 प्रक्रिया एकाच वेळी कार्यरत असतात. परस्परविरोधी भासणाऱ्या या 2 प्रक्रिया एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकतेला बाधक असे 3 घटक. तर यामधील पहिला आहे संप्रदायवाद. जमातवाद, संप्रदायवादी संघटना आणि त्यांचे राजकारण ही राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेली सर्वात मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे देशाच्या अनेक भागात अनेक सांप्रदायिक संघर्ष उद्भवतात. सांप्रदायिक तणावामुळे विकासाच्या आणि लोककल्याणाच्या कामांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य देखील धोक्यात येऊ शकते. दुसरा आहे जातीवाद. जातीवादामुळे नागरिकांचा दृष्टिकोन संकुचित बनतो. जातीय तणाव निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता कमकुवत बनते. जातीवादामुळे लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली आहे. जातीवादाचे काही समर्थक अस्पृश्यतेचे समर्थन करतात. तर तिसरा आहे प्रादेशिकता. प्रादेशिकतेचे समर्थक आपल्या प्रदेशाविषयी दुराग्रही अभिमान बाळगतात. त्यातून सीमावाद, नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे वाद आणि विकास प्रकल्पाविषयीचे वाद उद्भवतात. प्रादेशिक विकासातील असमतोलाचा राजकीय लाभासाठी वापर. प्रादेशिक पक्ष करताना भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष उत्तरोत्तर प्रभावी होत चालले आहेत. एकता वाढवण्यासाठी नागरी समाज आणि आदी समाजातील सहकार्य. तर यामध्ये एक आहे आदिवासी समुदायातील अंधश्रद्धा आणि निरक्षरता दूर करण्यासाठी नागरी समाजातल्या संघटना आदिवासी क्षेत्रात शैक्षणिक संस्था स्थापन करून आदिवासी समुदायाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणू शकतील. त्यामुळे आदिवासी समुदायात आपण भारतीय आहोत ही भावना निर्माण होईल. आदिवासींचे बिगर आदिवासीकडून होणारे शोषण रोखण्यात नागरी समुदायातील स्वयंसेवी संघटना महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकतात. आदिवासींच्या जमिनीवर होणारी अतिक्रमणे रोखण्यात आणि वेठबिगारी नष्ट करण्यात नागरी समुदाय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. हे श्री विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने दाखवून दिले आहे. श्रीमती मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन, आदिवासी विस्थापित होऊ नये आणि पाणलोट क्षेत्रात जी आदिवासी गावे बुडणार आहेत त्यांतील आदिवासींचे पुनर्वसन व्हावे, अशा प्रकारे नागरी समुदाय आदिवासींचा विश्वास संपादन करून एकता वाढवण्यास सहाय्य करू शकेल. प्रकरण क्रमांक 4. भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या प्रकरणाचा स्वाध्याय. तर यामधील प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास
डॅश म्हणतात? तर याचे पर्याय आहेत औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृत रूपांतर. तर याचं उत्तर आहे अंकीकृत रूपांतर. कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास अंकीकृत रूपांतर म्हणतात. 2. शहरी जीवनशैलीचे डॅश हे वैशिष्ट्य आहे? पर्याय एकरूपता, एकजीव, व्यक्तिनिरपेक्षता. तर याचं उत्तर आहे व्यक्तिनिरपेक्षता. शहरी जीवनशैलीचे व्यक्तिनिरपेक्षता हे वैशिष्ट्य आहे. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. तर जोड्या दिलेल्या आहेत. 1. पाश्चात्य नकल करणे, आधुनिकीकरण. 2. शहरांची वाढ, शहरीकरण. 3. उत्पादनात वाढ, औद्योगिकीकरण. तर चौथी आहे तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरासाठी केलेला उपयोग म्हणजे अंकीकृत रूपांतर. तर यामधील चुकीची जोडी असेल पाश्चात्य नकल करणे, आधुनिकीकरण. तर पाश्चात्य नकल करणे यास योग्य जोडी असेल पाश्चिमात्यकरण. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत शहरीकरण, औद्योगिकीकरण, अंकीकृत रूपांतर. 1. FYJC च्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया. तर यास संज्ञा असेल अंकीकृत रूपांतर. 2. उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण. तर यास संज्ञा देता येईल औद्योगिकीकरण. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. तर यामध्ये एक आहे औद्योगिक क्रांती 16व्या शतकात घडून आली. अधोरेखित जो शब्द आहे तो आहे 16व्या, हा चूक शब्द आहे. तर त्या जागी योग्य शब्द असेल औद्योगिक क्रांती जी आहे ती 18व्या शतकात घडून आली. 2. LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले. तर LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी नसून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले. LPG धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम. तर याचं उत्तर आपल्याला असे लिहिता येईल अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम पुढील प्रमाणे आहेत. अंकीकृत रूपांतराने ई-कॉमर्सला चालना मिळते. त्याचा प्रतिकूल परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवर होतो. त्यांचे व्यवसाय व अस्तित्व धोक्यात आले आहे. अंकीकृत रूपांतराचा फायदा मोठ्या उद्योगांना होत असला तरी विपरीत परिणाम छोट्या उद्योगांवर होत असतो. क्रेडिट कार्डच्या सहाय्याने ई-शॉपिंग करणारे ग्राहक प्रमाणाबाहेर अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात. वास्तवार्थाने अनेकांची खरेदी ऐपती पलीकडे असल्याने ते कर्जबाजारी होतात. आभासी जगात वावरणाऱ्या व्यक्तींना वास्तव जीवनाचा विसर पडतो आणि त्यांचे खाजगी जीवन धोक्यात येते. सामाजिक नेटवर्किंगमध्ये प्रचंड वाढ होत असताना प्रत्यक्ष भेटीगाठी व नातेवाईकांशी संबंधाचा विसर पडतो. सामाजिक नेटवर्किंगची व्याधी त्यांना जडते. ते दिवसातील असंख्य तास त्यावर वाया घालवतात. 2. औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम पुढील प्रमाणे आहेत. औद्योगिकीकरणामुळे उद्योगप्रधान अर्थव्यवस्था निर्माण झाली. कारखानदारी व व्यापाराचा विकास झाला. त्यात रोजगारांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. आर्थिक संपन्नतेबरोबर त्यास पूरक वित्तीय संस्थांची संख्या व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. पारंपरिक बलुता पद्धती व बलुत्यांच्या कुटीर उद्योगांचा ऱ्हास झाला. औद्योगिकीकरणाने भारतातील नागरिकीकरणास चालना दिली.
शहरे ही व्यापार, उद्योग व शिक्षणाची केंद्रे बनली. शहरात रोजगार असल्याने ग्रामीण भागातून शहरांकडे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. टाटानगरसारखी नवीन औद्योगिक शहरे अस्तित्वात आली. औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांच्यामुळे सामाजिक संस्थांत संरचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन घडून आले. संयुक्त कुटुंबांची जागा केंद्रित कुटुंबांनी घेतली. जातींचा प्रभाव घटला. स्त्रियांच्या सामाजिक दर्जात सुधारणा झाली. आंतरजातीय विवाहांच्या प्रमाणात वाढ झाली. जातीव्यवस्थेच्या प्रभावाच्या ऱ्हासाबरोबरच वर्गव्यवस्थेचा उदय झाला. समाजाची उच्च, मध्यम व आणि कनिष्ठ वर्गात विभागणी झाली. प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. तर औद्योगिकीकरण म्हणजे ऊर्जा साधने व उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून वस्तू व सेवांचे उत्पादन करणे. तर औद्योगिक क्षेत्राच्या सभोवतालच्या ग्रामीण क्षेत्रातून लोकसंख्येच्या शहरी भागातील स्थलांतराच्या प्रक्रियेला शहरीकरण असे म्हणतात. औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे मोठी लोकसंख्या असलेली नवीन शहरे निर्माण झाली. म्हणजेच औद्योगिकीकरण हे नागरीकरणास चालना देते. औद्योगिक शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला. म्हणजेच शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आहे. औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष संबंध उत्पादन प्रक्रियेशी आहे. त्याअंतर्गत उत्पादन, वितरण, वाहतूक व संप्रेषण या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण घडून येते. त्यातून उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते. शहरीकरणाचा प्रत्यक्ष संबंध मानवी समुदायाशी येतो. त्याअंतर्गत कुटुंब पद्धती, मूल्यव्यवस्था, सामाजिक संबंध यांच्यातील बदलांचा विचार केला जातो. औद्योगिकीकरण हा बहुतांशी तांत्रिक व आर्थिक स्वरूपाचा बदल आहे. तर शहरीकरण हा बहुतांशी सामाजिक स्वरूपाचा बदल आहे. 2. आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यामधील फरक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे आधुनिकीकरणाचा उद्देश मागास समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे, आधुनिक विचार व तंत्रज्ञान रुजवणे आणि त्याद्वारा सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे. आधुनिकीकरण मूलतः सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. तर जागतिकीकरणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता अर्थव्यवस्थेत निर्माण करणे आणि या देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे आहे. जागतिकीकरण ही मूलतः आर्थिक स्वरूप परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाची वैशिष्ट्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया. तर जागतिकीकरण म्हणजे स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला मुख्य जागतिक प्रवाहाशी संलग्न करणे, आयात निर्यातीवरील निर्बंध दूर करून मुक्त व्यापाराला मुभा देणे. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ब्रिटिश सरकारने पाश्चात्य शिक्षण उपलब्ध करून देऊन भारतातील आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला. तर 1991 सालच्या नवीन आर्थिक धोरण जारी करून जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याने भारतात परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन तांत्रिक प्रगतीचा मार्ग खुला झाला. प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे अंकीकृत रूपांतर. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. अंकीकृतकरण म्हणजे एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टीचे अनुकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अनुकरण करणे. गार्टनर यांची अंकित करण्याची व्याख्या.
अंकीकृतकरण म्हणजे उद्योगधंद्यांच्या आकृतीमध्ये प्रागतिक बदल घडवून आणणे आणि त्यायोगे उत्पन्न आणि मूल्यांना वर्धित करणे, यासाठी अंकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. अंकीकृतकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंकीकरणाच्या आधारित प्रस्थापित केलेल्या संपर्क प्रणाली आणि माध्यमांचे जाळे यांच्या परिघात राहून समाज जीवनातील अनेक कार्यक्षेत्राची पुनर्रचना केली जाते. अंकीकृत रूपांतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम अमेरिकन कंपनीने प्रचारात आणली. अशा प्रकारे आपल्याला अंकीकृत रूपांतर ही संकल्पना स्पष्ट करता येते. 2. शहरीकरण. तर याचं उत्तर असेल, शहरीकरणाची प्रक्रिया ही दुतर्फी असते. त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायामधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणे, त्यामुळे स्थलांतरित याचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धाप्रणाली, मूल्य आणि वर्तन पद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूला असतो. शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोकांनी शहराकडे आकृष्ट होणे आणि शहरी समाजात मिसळून जाणे या गोष्टींचा अंतर्भाव असतो. 18व्या शतकात युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे औद्योगिक शहरांचा उद्गम आणि विकास. शहरांच्या स्थापनेबरोबरच शहरी मूल्यांचा प्रसार झाला. शहरीकरणामुळे पारंपरिक विचार, मूल्य, श्रद्धा क्रमाक्रमाने लोप पावत गेले आणि त्याची जागा आधुनिक धर्मनिरपेक्ष मूल्यव्यवस्थेने घेतली. अशा प्रकारे शहरीकरणाची संकल्पना स्पष्ट करता येते. प्रश्न 5वा अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम. तर याचं उत्तर असेल, शहरांची बेसुमार वाढ, पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास, गर्दीतही एकटा अशी स्थिती, व्यक्तिकेंद्रित संस्कृतीचा उदय. ब. खालील विधान चूक की बरोबर ते सांगून कारण स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे, एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत आधुनिकतेची उंची ठरवते. तर याचं उत्तर आहे, वरील विधान जे आहे ते चूक आहे. कारण व्यक्तीची वेशभूषा ही त्यांची सांपत्तिक स्थिती किंवा वर्ग दर्शवते. पाश्चात्तीकरणाच्या प्रभावामुळे मध्यमवर्गीयांनी व उच्चवर्गीयांनी पाश्चात्य वेशभूषा स्वीकारली आहे. वेशभूषा ही व्यक्तीचे शिक्षण व विचारप्रणाली यांचे स्पष्टीकरण करीत नाही. त्या व्यक्तीत तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठा असेलच असे नाही. म्हणजेच आधुनिकतेचे मोजमापन करण्याचे साधन वेशभूषा नाही. 2. शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तर हे विधान आहे बरोबर. कारण शहरीकरणामुळे आपले संबंध दुय्यम आणि औपचारिक बनले आहेत. शहरीकरणामुळे लोक व्यक्तिनिष्ठ बनले आहेत. ते स्वतः पलीकडे कोणाचा विचार करीत नाहीत. शहरीकरणामुळे लोक व्यवहारवादी बनले आहेत. तर शहरीकरणामुळे लोक भौतिकवादी, चंगळवादी बनले आहेत. ते ऐशोआराम व विलासी जीवनावर पैसे खर्च करतात. प्रश्न क्रमांक 6वा, आपले मत नोंदवा. 1. शगुप्ता राणावत आणि तिचे एकत्र कुटुंब नागपूर शहरामध्ये 3 पिढ्यांपासून राहत आहे. त्यांची नातवंडे कायमस्वरूपी आपल्या आजी आजोबांच्या गावामध्ये राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या या दृष्टिकोनामागील 2 संभाव्य कारणे द्या. तर याचं उत्तर आहे, 1. शगुप्ता राणावतचे कुटुंब शहरामध्ये राहते आणि आजोबांचे खेडेगाव आहे. शहरात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा खेडेगावात उपलब्ध नाहीत.
भोगवादी दृष्टिकोन इतका विकसित झालेला असेल की त्या सोयीसुविधांशिवाय ती जगू शकत नाहीत. 2. शगुप्ता राणावत सुशिक्षित आहे. तिचा दृष्टिकोन व्यक्तिवादी आहे. तिला तिचे स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि सोशल नेटवर्किंग हवे असते. खेड्यात राहिल्यास त्यावर मर्यादा पडतील म्हणून ती आजी आजोबांच्या गावी राहण्यास तयार होत नाही. 2. काही लोकांना अंकीकृत रूपांतराच्या प्रक्रियेमुळे असुरक्षित वाटते. उदाहरणार्थ, आंतरजालाच्या मदतीने केलेले बँकिंगचे व्यवहार आणि खरेदी यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते? तर याचं उत्तर आहे, आंतरजाल बँकिंग व्यवहार करताना आपले खाते हॅक होईल अशी भीती सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना वाटते. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची शक्यता त्यांना असे व्यवहार करण्यापासून परावृत्त करते असते. मॉलमध्ये खरेदी करण्यास गेल्यानंतर क्रेडिट कार्डनी पैसे अदा केले जातात. रोखीचे व्यवहार नसल्याने अनावश्यक भरमसाठा खरेदीचा धोका असतो. त्यामुळे काही लोकांना अंकीकृत रूपांतर प्रक्रिया असुरक्षित वाटते. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. तर प्रश्न आहे, जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे. या विधानाची आंतरजालच्या प्रभावासंबंधी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. तर दिलेले मुद्दे आहेत पालक, मुले व शाळा. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचा स्रोत आहे. या विधानाचे विवरण पुढील प्रमाणे करता येईल. 1. पालक. सुशिक्षित पालक संगणक आणि आंतरजालाद्वारा आपल्या पाल्यासाठी माहितीचे संकलन करतात. परदेशात असलेल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती आंतरजालाद्वारा मिळत असते. त्या माहितीच्या आधारे ते आपल्या पाल्याच्या भावी शिक्षणासंबंधीचे आराखडे बांधतात. अशा अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आपल्या पाल्याने प्राप्त करावी याविषयी ते आग्रही असतात. त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांची पाल्ये दाबली जातात. 2. मुले. पौगंडावस्थेत असलेल्या मुलांना लैंगिक जीवनाविषयी कुतूहल असते. ती मुले आंतरजालावरील पोर्नोग्राफी संकेतस्थळांना भेट देतात आणि आभासी जगात वावरतात. त्या मुलांना पालकांनी गुणवत्ता प्राप्त करण्याविषयीचा आग्रह अनाठायी वाटतो. त्यामुळे पालकांची अवज्ञा करण्याची प्रवृत्ती जन्माला येते. त्यातून पालक व मुले यांच्यात अनावश्यक संघर्ष उद्भवतात. 3. शाळा. अनेक शाळांमध्ये ज्ञानसंपादनासाठी संगणकाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयीची माहिती आंतरजालावरून संकलित करावी असा त्यांचा प्रयत्न असतो. विद्यार्थी हितैषी शिक्षक त्यांना या कार्यात सहाय्य करतात. म्हणजेच आंतरजालाद्वारा माहिती संकलन करता येते आणि ज्ञानवृद्धी होते. हा आंतरजालाचा उल्लेखनीय सकारात्मक परिणाम आहे.